5,906 आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर 25. म्हणजे 5,906 पैकी ज्याचा निर्णय लागला तो 25.42%. म्हणजे 0.42% हा डिस्पोजल रेट आहे. आणि याचा कन्व्हिक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्या साठी आज पार्लमेंट किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करत आहे तर ईडीचं बजेट 2022 मध्ये 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे. ऐकू येत नाही. आता बीजेपी यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022 पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147 मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन बीजेपी. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, टीएमसी तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, एनसीपीचे 11 आहेत, आरजेडी 5, बीएसपी 5, समाजवादी पार्टी 5, पीडीपी 5, आप 3, सीपीएम 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, पीडीपी 2, एआयडीएमके 1, एआयडीएमके 1, मनसे 1, टीआरएस 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 131 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही बीजेपीचे नाही आहे. आता हे जे पक्ष कोणा किती कारवाई केली याचे काही आकडे मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला हे सरकार सत्तेवर आले. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, डीएमके 6, बिजू जनता दल 6, आरजेडी 5, बीएसपी 5, समाजवादी 5, तेलुगु देशम 5, आम आदमी 3, सीपीए 2 वगैरे वगैरे वगैरे.